हाय अँड गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले होते 7:15. एवढ्या सकाळचा जोरदार पाऊस चालू होता आणि आम्ही चाललो होतो निरेला आमच्या गावासाठी. सातारा हायवेवरून पुरंदरमध्ये एंट्री केल्यावर इकडे तर पावसाचे काहीच नामोनिशाण नव्हते. या टर्नवरून खाली जाताना तुम्हाला मस्त भरलेले वीर धरण दिसते आणि हे पुरंदरमधील सर्वात मोठा पाणीसाठा आहे. दोन्ही बाजूला हिरवगार झालं होतं, त्यामुळे एकदम छान वाटत होतं. आम्ही गावाला चालू होतं कारण म्हणजे ऊसाची लागवड. माझ्या फादरनी ऑलरेडीच ऊसाच्या रोपांचे 20-22 ट्रे आणून ठेवले होते लागणीसाठी आणि इथे ते कात्रीने वाढलेल्या ऊसाच्या रोपांचे शेंडे कापत होते, जेणेकरून रोप लावल्यानंतरनी ते वाऱ्यामुळे पुन्हा आडवे पडू नये म्हणून. इथे आमच्या राया शेठचं मातीमध्ये खेळण्याचं काम चांगलंच रंगलं होतं, कारण त्यालाही यामध्ये मजा येत होती. तोपर्यंत मी इकडे ट्रेमधील रोपे काढून ती सरीवर अंथरून घेतली, जेणेकरून मागून येणारी व्यक्ती ती रोपे खड्डा घेऊन त्यामध्ये रोवेन. इथं पुन्हा एकदा रायाचं सरीवरची माती काढून त्याच्या डंपरमध्ये टाकायचं चाललं होतं, जे त्याला आम्ही पालखीला घेतला होता आणि त्याने त्याचे तोंड देखील फोडून टाकले होते. ऊसाच्या लागणीसाठी आईने 2 कामात मदत करायला बायका घेतल्या होत्या. ते बघा अशा पद्धतीने खुरप्याने खड्डा घेऊन ऊसाची रोपे लावत आहेत. रोपाचे ट्रे कमी पडल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा रोपाचे ट्रे आणण्यासाठी आमच्या इथे निरेपाशी पाडेगाव म्हणून एक ऊस संशोधन नर्सरी आहे, तिथे गेलो होतो. रिटर्न येताना रायाला चिप्स घेऊन दिले होते. त्याचे पहा चिप्स खाता खाता कशी नाटके चालू आहेत. चला बाय.